नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं परिवर्तन लर्निंग सेंटर या युट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रो, जसं तुम्हाला मी म्हटलं होतं की या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आपण 15 दिवसाचं टार्गेट घेतलेलं आहे आणि या 15 दिवसामध्ये आपण एनएमएस म्हणजेच 8वीचा जो एनएमएसचा जो सिलेबस आहे इतिहासचा, तो इतिहासचा जे पूर्ण आपल्याकडे जे तुम्ही बोर्डवर पाहू शकता हे 14 धडे येतं, हे आपण इथं पूर्ण संपवणार आहोत। पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत फक्त 15 दिवसामध्ये। तर या ठिकाणी आपण रोज एक चॅप्टरचं रीडिंग आणि त्याच चॅप्टरचे क्वेश्चन्स इथं सॉल्व्ह करून घेणार आहोत। तर पहिल्यांदा तर सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे सकाळी समजा 9 वाजता आपलं लाईव्ह होईल, तर 9 वाजता पूर्णचे पूर्ण आपण चॅप्टर एक रीडिंग करून घेऊ आणि त्या चॅप्टरचे पूर्ण क्वेश्चन आपण इव्हनिंगला 5 वाजता जे आहे लाईव्ह घेऊन ते सॉल्व्ह करणार आहोत। तर बघा, पहिला चॅप्टर आहे इथं, चॅप्टरचं नाव आहे इतिहासाची साधने आणि पेज नंबर 1 पासून आपण सुरू करूया की या चॅप्टर मध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली आहे। ठीक आहे, तर हे बघा, इथून सुरुवात होते आपल्या चॅप्टरची इतिहासाची साधने। ठीक आहे, आता या इतिहासाच्या साधनामध्ये आपल्याला पाहायचं आहे की इतिहासाच्या साधनामध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली आहे। तर बघा, प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये साधनांचा अभ्यास केलेला आहे। ठीक आहे, आपण इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केलेला आहे, त्याचबरोबर आपण यावर्षी आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत। आता आधुनिक भारताच्या इतिहासाचा आपण अभ्यास करायचा आहे, तर त्यामध्ये काय येते बघा, इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक या साधनांचा समावेश होतो। हा प्रश्न तयार होऊ शकतो की आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांमध्ये कशाचा समावेश होतो। तर ऑप्शन दिलेले असतील तुम्हाला वेगळे वेगळे, तर हा प्रश्न होऊ शकतो भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांचा समावेश होतो। मग त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर हा पण प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो बघा, की आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृकश्राव्य आणि दृकश्राव्य अशा साधनांचाही समावेश होतो। ठीक आहे, हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून याला मी हायलाइट करून ठेवलाय। आणि नंतर आता भौतिक साधनांमध्ये आपल्याला बघायचं आहे की भौतिक साधनांमध्ये आपल्याकडे काय विचारलंय। बघा, भौतिक साधने काय आहेत, तर इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा समावेश करता येतो। आता तुम्हाला याच्यातला डिफरन्स माहित पाहिजे की वस्तू म्हणजे काय आणि वास्तू म्हणजे काय, हे तुम्हाला कन्फ्युजन होते बऱ्याच वेळा। फक्त एका रेषेचा संबंध आहे। वस्तू म्हणजे कुठल्याही वस्तू असतील, वाटी, गिलास, तांब्या, तुमच्या काही जग, मग काही असू द्या, वस्तू छोट्या मोठ्या वस्तू असतील। आणि वास्तू म्हणजे जे मोठे मोठे राजवाडे असतील, किल्ले असतील, दर्गा असेल, मंदिर असेल, मस्जिद असेल, चर्च असेल, जे मोठ्याले म्हणजे घरासारखं जे स्ट्रक्चर म्हणतो आपण, ते म्हणजे वास्तूमध्ये येते। आता नाणी तर तुम्हाला माहित आहेत, कॉइन्स म्हणतो आपण, पुतळे आहेत आणि वेगवेगळे पदके म्हणजे मेडल्स असतील, हे सगळे जे आहे हे भौतिक साधनांमध्ये याचा समावेश होतो। आता इमारती आणि वास्तूमध्ये बघू आपण, तर आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो। बरोबर आहे, काय सांगितलंय, आधुनिक भारताचा जो काळखंड आहे तो ब्रिटिश राजवटीखालील आहे असं सांगितलेलं आहे जास्तीत जास्त। आता या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यांसारख्या वास्तू बांधल्या गेल्यात। बघा, वास्तूमध्ये काय काय येऊ शकतं हे सुद्धा तुम्हाला इथं सांगता येतं। तर वास्तूमध्ये काय सांगते, विविध प्रकारच्या इमारती असतील, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजा यांसारख्या वास्तू ह्या बांधल्या गेल्या, तर या वास्तू आहेत असं आपण इथं सांगू शकतो। त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय की इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या येतात, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची, क्रांतिकारकांची व निवासस्थाने येतात आणि संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग असतील यांसारख्या इमारतींचा सुद्धा समावेश होतो। मग वास्तूमध्ये अजून काय काय होऊ शकते हे विचारलं तर तुम्हाला सांगता येते, तुरुंग म्हणजे आपण आजच्या काळात जेल म्हणतो ज्याला, जेल असेल, किल्ले असतील, राजवाडे असतील, ह्या वास्तूमध्ये येतात। आता या वास्तूंपैकी अनेक वास्तू आज सुस्थितीत पाहावयास मिळतात। सुस्थितीत म्हणजे काय, अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये ते आपल्याला इथं पाहायला मिळतात। वेगळे वेगळे किल्ले, जसं की रायगड किल्ला असेल, तोरणा किल्ला असेल, वेगळे वेगळे किल्ले असतील, काय पण मंदिर असेल, एखादा तुरुंग असेल, हे आपल्याला अजूनही बऱ्याच चांगल्या कंडिशन मध्ये पाहायला भेटते। आणि काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या सुद्धा आहेत। तर काही इमारतींमध्ये संग्रहालय उभारण्यात आले आहे। ठीक आहे, संग्रहालय म्हणजेच काय, त्या ठिकाणी ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये हिस्टॉरिकल प्लेसेस, म्हणजे जसं की ज्यामध्ये वस्तू संग्रहालय त्याला म्हणू शकतो आपण, वेगळ्या वेगळ्या वस्तू ठेवल्या जातात। आता उदाहरण दिले बघा इथं, अंदमान येथील सेल्युलर जेल। आता हा जो अंदमान येथील सेल्युलर जेल आहे हे एक वास्तूचं एक्झाम्पल आहे, जे आपण सांगू शकतो की वास्तू आहे म्हणून। ठीक आहे, आणि नंतर पुन्हा आपल्याला दिले की या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून
त्या वेळेची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते। आर्थिक संपन्नता म्हणजे काय, सरळ सरळ त्या काळी लोकांकडे काय आर्थिक परिस्थिती होती, काय फायनान्शियल कंडिशन काय होते, सरळ सरळ आपण सांगू शकतो। तर आर्थिक संपन्नता आपल्याला कळते कशावरून, तिथं भेट दिल्याच्या नंतर त्या वास्तूवरून, किल्ल्याला भेट दिली, एखाद्या जेलला भेट दिली असेल, एखाद्या तिथले रस्ते असतील, पूल असतील, काय बघितल्यानंतर आपल्याला समजते की तेव्हाची स्थापत्यशास्त्र म्हणजे इंजिनिअरिंग म्हणतो थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण आताच्या कंडिशनला काय असते, तेव्हाचा इतिहास काय असेल बरं, वास्तूच्या स्वरूपावर आपण हे सगळं सांगू शकतो। आणि मग जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी आणि मुंबईतील मनी भवनाला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यावर गांधी युगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते। हा प्रश्न तुम्हाला विचारला येऊ शकतो की जो अंदमान येथील सेल्युलर जेल आहे तिथे भेट दिल्यानंतर आपल्याला कुणाविषयी माहिती मिळते, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतिकार्याविषयी आपल्याला माहिती मिळते, बरोबर आहे। आणि नंतर मुंबईतील जे मनी भवन आहे आणि वर्धा येथील सेवाग्राम जे आहे यावरून आपल्याला कशाची माहिती मिळते, तर गांधीजींच्या कार्याविषयी माहिती मिळते। गांधी युगाचा इतिहास इथे आपल्याला पाहायला भेटतो, ठीक आहे। या गोष्टी लक्षात ठेवा, या प्रश्नामध्ये पुढे तुम्हाला विचारल्या जातील। आणि आता हे बघा, हे सॉरी पुण्याला आहे, इथं मी प्रत्यक्ष भेट पण दिलेली आहे। तर बघा आगा खान पॅलेस जे आहे पुणे, हे अशा प्रकारचं पॅलेस आहे। हे समोरून तुम्ही जेव्हा एंट्री करता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे इथे चित्र दिसणार आहे। आता चित्रामध्ये तर खूप वेल अँड गुड दिसते, पण सध्या कंडिशन थोडीशी त्याची खराब झालेली आपल्याला पाहायला भेटते। प्रत्यक्षात भेट दिल्यानंतर तुम्हाला समजेलच तिथं। आणि बघा अजून आपल्याला काय विचारले की माहित आहे का तुम्हाला, काय माहिती विचारले, त्यामध्ये वस्तू संग्रहालय आणि इतिहास। बघा इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तू असतील, चित्र असेल, छायाचित्र यांसारख्या विविध गोष्टींचे जतन केले असते। आणि पुण्यातील आगा खान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधीजींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे आणि इत्यादी गोष्टी पाहायला मिळतात, ठीक आहे। तर हे जे आगा खान पॅलेस आहे, गांधीजींच्या जे काही त्यांनी वापरलेल्या वस्तू असतील, पत्र असतील, ह्या तिथे आपल्याला पाहायला भेटतात। आणि आता हे तर बघा आपण वस्तू आणि वास्तूबद्दल बघला। आता पुतळे आणि स्मारके, तर पुतळे आणि स्मारकामध्ये काय काय येते, तर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या स्वरूपात उभारली गेली। आता हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने बघितलं तर खूप महत्त्वाचे आहेत। आणि विविध पुतळ्यांवरून आपणास त्या काळातील जी काही म्हणजे विविध त्या काळातील राज्यकर्ते असतील, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असतील, यांच्याविषयी माहिती मिळते। आता पुतळ्याच्या दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव असते, त्यांचा जन्म मृत्यूची नोंद असते आणि त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य सुद्धा आपल्याला तिथं पाहायला भेटते, ही माहिती तिथं मिळते, बरोबर आहे। आता महात्मा ज्योतिराव फुले व लोकमान्य टिळक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली ठीक आहे काय सांगले, यांच्या पुतळ्यांप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटनाकाळ, त्या घटनेशी निगडित जे काही समजा माहिती असेल, व्यक्ती इत्यादी माहिती देतात। आता उदाहरणार्थ विविध ठिकाणची हुतात्मा स्मारके, आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला हुतात्मा स्मारके पाहायला भेटतात। आता काही गोष्टी करून पहा म्हणून सांगले तुम्हाला। या ठिकाणी तुमच्या नजीकच्या परिसरात असणारी स्मारके आणि पुतळे यांविषयी माहिती मिळवा, त्यावरून तुम्हाला त्या घटनेची अथवा व्यक्तीविषयी कोणती माहिती मिळते का याची नोंद घ्या। आता बघा जास्तीत जास्त पुतळे हे मोठ्या महापुरुषांचे म्हणा, चांगले व्यक्तिमत्व असणाऱ्या लोकांचे जास्त पाहायला भेटतात, जसे छत्रपती शिवाजी महाराज असतील, लोकमान्य टिळक असतील, किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, बऱ्याच व्यक्तींचे असतील आपल्याला पुतळे पाहायला भेटतात। काही पुतळे तर असे तुम्हाला पाहायला भेटतील विद्यार्थी मित्र, ज्यांची तुम्हाला म्हणजे ओळख नसेल पण त्यांचे पुतळे तुम्ही पाहिलेले आहेत, त्यांची तुम्हाला माहिती इथं गोळा करायला सांगितले। आता ते तर भौतिक साधने झाले। आता हे नंबर 2 जे आहे, हे लिखित साधने काय आहेत हे आपल्याला बघायचं आहे। इथं छोटासा तुम्हाला एक पॅराग्राफ सारखा जो म्हणतो एक फ्लो चार्ट आहे, त्यावरून तुम्हाला थोडक्यात लक्षात येईल लिखित साधनामध्ये काय काय होऊ शकते। बघा नंबर 1 ला सांगितले काही पत्र व्यवहार आहेत, ठीक आहे। त्याचबरोबर परदेशी व्यक्तींची नोंदी असतील, हे सुद्धा लिखित साधन आहेत। त्याचबरोबर वृत्तपत्रे आहेत, ज्याला आपण पेपर्स म्हणतो आताच्या टाइमला, आणि ही शुद्ध मराठी भाषेमधला वृत्तपत्रे हा शब्द आहे। चरित्रे म्हणतो आपण वेगळे वेगळे, ते पण लिखित साधनांमध्ये येतं। नियतकालिके असतील, फॅक्ट रेकॉर्ड असतील, आत्मचरित्र असतील, वेगळे वेगळे पुस्तक असतील, हे सगळ्याच्या सगळ्या लिखित साधनांमध्ये येतं, ठीक आहे। आणि लिखित साधनात काय सांगलंय की आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो। तर एवढे काही तुम्हाला सांगितले, यापेक्षा अजून काही वेगळे लिखित साधन तुम्ही सांगू शकता का, तर ते कमेंट मध्ये सांगू शकताय, ज्यावर आपण अजून पुढे चर्चा करणार आहोत। आता वृत्तपत्रे व नियतकालिके यांबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर बघा
वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते। ठीक आहे, वृत्तपत्रामध्ये त्या काळचा जो वृत्तपत्र असेल कुठल्या वर्षीचा आहे कुठल्या दिनांकाचा आहे त्यावरून आपल्याला त्या काळाविषयी माहिती मिळते। त्याचबरोबर अजून काय सांगले की त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण असेल, मान्यवरांची मतांतरे असतील, कोणाचं काय मत आहे, काही अग्रलेख असतील प्रसिद्ध होत असतात आणि आपल्याला त्या काळातील राजकीय, मग बघा वृत्तपत्रावरून आपल्याला काय समजते त्या काळातील राजकीय सामाजिक आणि आर्थिक सांस्कृतिक घडामोडींची माहिती सुद्धा या ठिकाणी मिळत असते। म्हणजे त्या काळचा जर पेपर वाचला तर त्या काळात संस्कृती कशी होते, आर्थिक परिस्थिती कशी होती, समाजामध्ये काय रूढी परंपरा होत्या, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला पेपर वाचून, त्या जुना पेपर म्हणतो आपण थोडक्यात, म्हणजे त्या काळचा पेपर वाचून आपल्याला माहिती मिळू शकते। आणि त्याच प्रकारे काय सांगले आपल्याला बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका यांसारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्वपूर्ण साधने होती। ठीक आहे, आता हे जे आहेत हे त्या काळच्या वृत्तपत्राची नाव आहेत। तुम्हाला ऑप्शन मध्ये विचारले जातील वृत्तपत्राची वेगळी वेगळी नावं, तर वृत्तपत्र बघा नवोदय आहे, ज्ञानोदय आहे, ज्ञानप्रकाश आहे, त्याचबरोबर केसरी आहे, दिनबंधू आहे, अमृत बाजार आहे, पत्रिका यांसारखी वृत्तपत्रे लोकजागृतीचे महत्वाचे साधने होती बघा। ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। आणि वृत्तपत्रांद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारतविषयी धोरणे, त्यांचे भारतावरील परिणाम, भारताविषयीचा अभ्यास करता येतो। आणि ब्रिटिश काळातील वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती। आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर याने निबंधमाला, लक्षात घ्या हे नाव, आता हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने बघितलं तर थोडं महत्वाचं आहे बघा। विष्णू शास्त्री चिपळूणकर याने निबंधमाला जे आहे या प्रकारचं एक वृत्तपत्र इथं लिहिलेलं आपल्याला सापडणार आहे। वृत्तपत्र म्हणू शकता किंवा मासिक। ठीक आहे, मासिक म्हणजेच काय, महिन्याला छापलं जातं त्याला मासिक म्हणतो आपण। ठीक आहे, मॅगझिन एक प्रकार सांगू शकतो आपण। त्याचप्रमाणे लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून, म्हणजे आठवड्याला जे साप्ताहिक प्रिंटेड केलं जातं, छापलं जातं त्याला साप्ताहिक म्हणतो आपण, या साप्ताहिकातून लिहिलेले जे शतपत्रे आहेत यांतून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर भाष्य केले आहे। आता चला तर जाणून घेऊया बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्रे वेगळे वेगळे त्यावेळेस त्यांनी काढलेली आहेत, त्यांची माहिती घेऊ आपण। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920च्या जानेवारी महिन्यात मूकनायक हे पाक्षिक सुरू केले होते। ठीक आहे, आणि परंतु त्यांना पुढील विद्याभ्यासाकरिता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपवले। ठीक आहे, सगळ्यात अगोदर मूकनायक 1920ला, नंतर त्यांनी त्यांच्या सहकार्याकडे ते सोपवलं। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले आणि सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केले। आता हे बघा, बहिष्कृत भारत हे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं लोकपत्र जे आहे त्याचं एक थोडंसं पेज कव्हर आहे, म्हणजे तुम्हाला ते समजून येईल की त्यावेळेस जे पत्र होतं ते अशा प्रकारचं होतं। लोकपत्र म्हणजे आताच आपण न्यूजपेपर म्हणतो। तर आता त्याचबरोबर याशिवाय जनता आहे, प्रबुद्ध आहे, भारत अशी आणखी 2 वृत्तपत्रे चालवली। ही कुणी चालवली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। आता नकाशे व आराखडे, आता नकाशे हे देखील इतिहासाचे महत्त्वाचे साधन आहे। ठीक आहे, काय सांगितले, नकाशे व आराखड्यामध्ये नकाशे हे देखील इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते। आता नकाशावरून आपण शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणांचे किंवा बदलणारे स्वरूप आपल्याला अभ्यासता येते। त्याचबरोबर ब्रिटिश काळात स्थापन झालेला सर्वे ऑफ इंडिया, बघा हे नाव लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, आपल्याला प्रश्नामध्ये कुठेतरी हे विचारलं जाणारच आहे की ब्रिटिश काळामध्ये काय केले झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांताचे शहरांचे शास्त्र सुद्धा पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत। आता आपल्याला विचारलं जाईल की भारताचे जे आहे भारताच्या वेगळ्या वेगळ्या शहरांच्या प्रांताचे नकाशे ब्रिटिश काळामध्ये कशाद्वारे आपल्याला सापडतात, तर त्याचं उत्तर आहे सर्वे ऑफ इंडिया। तर नकाशांप्रमाणे वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील भारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे हे आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात। ठीक आहे, आता उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलंय की मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत। ठीक आहे, तर मुंबई जे बंदर आहे, मुंबई जे शहर म्हणतो आपण, त्या बंदराचे जे आराखडे आहे ते कोणाकडे आहे? मुंबई पोर्ट ट्रस्ट कडे आहे। आता हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी, अभियंता म्हणजे थोडक्यात आपण त्याला इंजिनियर म्हणतो आपल्या भाषेत इंग्लिश मध्ये, केलेल्या आराखड्यांवरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते।
आता दोन प्रकारचे आपण इतिहासाची साधनं बघले. आधुनिक इतिहासाच्या साधनात भौतिक साधनं झाले, लिखित साधनं झाले. आता तिसरा प्रकार म्हणजे मौखिक साधने, जे तोंडी म्हणतो. तोंडी एखादे पोवाडे असतील, कविता असतील, गाणी असतील, जे काय असेल तोंडी, त्याला आपण मौखिक साधने म्हणतो. आता आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये खालील साधनांचा समावेश होतो. बघा, याचा एक आपण माइंड मॅप बनवल्यासारखं एक चित्र बनवले आहे इथं पुस्तकात. मौखिक साधनामध्ये पोवाडे येतात, ठीक आहे. त्याचबरोबर काही लोककथा येतात, त्याचबरोबर काही प्रसंग वर्णन येतात. प्रसंग वर्णन म्हणजे काय, कुठेतरी गेलेला माणूस एखादा प्रसंग त्यानं लिहून ठेवला एखादा पुस्तकात. लोकगीते आहेत, स्फूर्तिगीते आहेत, ओव्या आहेत, त्याचबरोबर मेळ आहेत, जलसे आहेत, लोककथा आहेत, मुलाखती आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या इथं मौखिक साधनांमध्ये इन्क्लुडेड केलेल्या आहेत. आता स्फूर्तिगीते बघा काय सांगितलं. स्फूर्तिगीतामध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या काळात, ठीक आहे, अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. त्यांपैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. स्फूर्तिगीते म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मोटिवेशनल सॉन्ग. आताच्या काळाला आपण जे म्हणतो ना, एखादं अंगावर काटा येण्यासारखं एखादं मोटिवेशनल सॉन्ग असेल, देशाचं एखादं आपण म्हणतो एखादं चांगलं एखादं गाणं जसं तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकता, त्याला स्फूर्तिगीते आपण म्हणू शकतो. तर परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना, ठीक आहे, म्हणजे जे आर्मी असतात आपले मुखोद्गत आहेत, ठीक आहे, जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना थोडक्यात सांगितले की पाठ आहेत. बऱ्याच लोकांना असे काही स्फूर्तिगीते पाठ आहेत. तर या स्फूर्तिगीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा आणि यांविषयी माहिती मिळते. तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती जे आहे त्या काळच्या असलेल्या स्फूर्तिगीतांमधून, मोटिवेशनल सॉंग्स मधून आपल्याला भेटते. आता पोवाडे बघा, पोवाडे हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात प्रचलित होते. तर पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेविषयी तसेच व्यक्तींच्या कार्याविषयी माहिती मिळते, ठीक आहे. तर ब्रिटिश आमदानीत 1857चा स्वातंत्र्य लढा, आता हे लढा तर तुम्हाला माहितच पाहिजे, आणि या 1857च्या लढ्याचा अभ्यास आपण पुढील पाठात तर करणारच आहोत. त्याचं सगळं डिटेल्स मध्ये आपल्याला एक म्हणजे एक चॅप्टरच आहे, तो आपण बघूयाच. तर विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यांवर आधारित पोवाडे रचले गेले. आता लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे. आणि स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने, आता सत्यशोधक समाज जे आहे यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला आहे, पुढील चॅप्टर मध्ये असेल बहुतेक, की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, तर सांगू शकता तुम्ही ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाने केलेली आहे. आता काय सांगले, सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गाची जागृती. शोषित वर्ग म्हणजे काय, जे वंचित, दलित, गरीब लोक असतात त्यांची जे काही जागृती आहे त्यांनी त्या पोवाड्यांच्या माध्यमातून आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा यांसारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केलेली आहे. आता दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने, आता तुम्हाला हे माहित पाहिजे, दृक म्हणजे दिसणे, सरळ सरळ, ठीक आहे, दिसणे, दिसणे म्हणजे जे दिसू शकतं, विजिबल, मी दिसालो का नाही तुम्हाला त्या प्रकारे. श्राव्य म्हणजे ऐकू येतं, आवाज यायला ना माझा ऐकू हे म्हणता. आणि एकाच याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये ज्यात आवाज पण येतोय आणि दिसतंय पण आपल्याला, त्याला आपण दृकश्राव्य असं म्हणतो. तर ही जी आहे साधनं, पूर्वीच्या काळी रेडिओ असायचे, रेडिओवर कुठलंही चित्र दिसत नव्हतं, फक्त आवाज येत होता, म्हणून त्याला आपण श्राव्य म्हणत होतो. आणि आता नंतर जे आहे चित्र आले, म्हणजे फोटोग्राफ्स आले, तर ते फोटोग्राफ्स काय झाले, दृक झाले. आणि दृकश्राव्य म्हणजे व्हिडिओ असतील, ज्यामध्ये व्हिडिओमध्ये चित्र आपल्याला दिसतात पण आणि ऐकायला पण येतं, त्याला आपण दृकश्राव्य साधनं म्हणतो. तर आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्र म्हणजे फोटोग्राफ्स असतील, ध्वनी मुद्रण असतील, चित्रपट असतील इत्यादी कलांचा विकास झाला. आणि अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे आहेत, ध्वनी मुद्रित आहेत, म्हणजे ते रेकॉर्ड्स असतील, ठीक आहे, रेकॉर्डिंग म्हणतो आपण, आणि चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो. आता हे तर आधुनिक काळातील तंत्रज्ञानाचा माध्यमातून ही जी आहे साधनं आपल्याला इथं पाहायला भेटत आहेत. आता छायाचित्रे बघा, छायाचित्र म्हणजे काय, फोटोग्राफ्स. तर हे जे छायाचित्रे आहेत ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपात साधने आहेत. दृक म्हणजे काय, जे दिसू शकतात, फोटोग्राफ्स आपल्याला दिसतात ना, एखाद्याची फोटो पाहून आपण व्यक्ती सांगू शकतो तो व्यक्ती कोण आहे, तर ते छायाचित्र आहेत. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती असतील किंवा घटना असेल, त्याचप्रमाणे वस्तू, वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली, बरोबर आहे. या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृक स्वरूपात माहिती मिळते. आता बऱ्याच वेळेस आपण कुठं फिरायला गेलो असतो तर आपल्याला भलता असणार असतो फोटो काढायचा, कुठेतरी थांबतो, असा झाडावर अशी एक फोटो काढतो, अशी एक फोटो काढतो. मग फोटो काढतो ना, जेव्हा त्या फोटोचा आपण नंतर घरी येऊन
थोडा बारकाईनं वेळेनं म्हणजे वेळ काढून अभ्यास करतो किंवा ते पाहतो तर आपल्याला पाठीमागचं बॅकग्राऊंड पण दिसते. तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की इथं तेव्हा जाता तेवढं तुम्ही त्या फिरण्याच्या नादात असता की इथं कुठल्या प्रकारचे म्हणजे गोष्टी होत्या, तिथला इतिहास आपल्याला त्यावरून जाणवता येतो. म्हणजे त्या काळच्या लोक सुद्धा फोटो काढायचे, व्यक्तींचे काढायचे, कुठे गेले त्या घटनेची असेल का त्या वस्तूची असेल फोटो काढायचे. त्या फोटोवरून आता आज आपण सांगू शकतो की त्या काळची स्थिती कशी होती. असाच नंतर आपण पण समजा आपल्या इतिहासमध्ये आपण गेलो की आपल्या फोटो पाहून आपली नंतरची येणारी पिढी सांगेल की त्या काळी ह्यांच्याकडे असं असं होतं. ठीक आहे. नंतर बघा मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत. आता जे काही मध्ययुगीन काळातील काही व्यक्ती असतील या व्यक्तींचे आपण वेगळे वेगळे चित्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. आता त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात. छायाचित्रे म्हणजेच काय, जे फोटोग्राफ म्हणतो आपण, व्यक्तींच्या छायाचित्रांवरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता. पेहराव म्हणजे काय, वेशभूषा म्हणतो आपण, ती कुठल्या प्रकारचे कपडे घालायची, असा जे फेटा म्हणतो आपण, फेटा बांधायची का कुठली टोपी घालायची का बूट घालायचे, काय सगळ्या गोष्टी पेहराव असेल त्यांचा, यांविषयी आपल्याला माहिती मिळते. आता प्रसंगाच्या छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रांमधून त्यांचे स्वरूप लक्षात येते. ठीक आहे. इत्यादी गोष्टी आपल्या छायाचित्राच्या माध्यमातून समजतात. आता ध्वनिमुद्रिते म्हणजे काय, रेकॉर्डिंग्स असतील. ठीक आहे. त्यावेळेस जे काय आवाज असतील ते आपल्याला इथं पाहायला भेटतात. जस्ट मुवमेंट्स विद्यार्थी मित्र, एक मिनिट आपण काय करू माहिती का, एक थोडस हा, तर विद्यार्थी मित्र कुठं होतो आपण, हा, तर ध्वनिमुद्रिते इथपर्यंत आलेलो आहोत आपण. तर इथं काय सांगितलं आपल्याला की जे ध्वनिमुद्रिते आहेत म्हणजे रेकॉर्ड्स असतात. रेकॉर्ड्स म्हणजे काय, सरळ सरळ जे रेकॉर्डिंग्स म्हणतो आपण ज्याला, या छायाचित्रणामध्ये केलेप्रमाणेच ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्वाचा आहे. आता ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपातील साधने. श्राव्य म्हणजे काय, जे आपल्याला ऐकायला येतात त्या स्वरूपातील. आता आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे असतील, गीते असतील, ध्वनिमुद्रिते स्वरूपात उपलब्ध आहेत. वेगळे वेगळे महत्वाचे जे लोक होते, जे नेते होते, यांचे जे आहेत आपल्याला इथं त्यांचे रेकॉर्डिंग्स पाहायला भेटतात, ऐकायला भेटतात. आता उदाहरणार्थ सांगितले, स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगण मन जे आपलं म्हणतो राष्ट्रगीत आहे, हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण जे आहे आपल्याला ध्वनिमुद्रितामध्ये पाहायला भेटतं, रेकॉर्डिंग्स मध्ये पाहायला भेटतं, ऐकायला भेटतं. यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून केला जातो. ठीक आहे. या गोष्टी आहेत इथं ध्वनिमुद्रितामध्ये. आता चित्रपट तर सगळ्यांना माहितच आहे. सध्याच्या काळामध्ये याला आपण आपल्या भाषेत मूवीज म्हणतो, वेगळे वेगळे फिल्म्स आहे, मूवीज आता सध्या म्हणतो आपण याला. तर हे जे चित्रपट आहेत हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. बघा, हा प्रश्न तुम्हाला आहे की 20व्या शतकामधील आधुनिक तंत्रज्ञानाचा आगळा आविष्कार कशाला मानला जातो, तर चित्रपट हे त्याचा ऑप्शन असणार आहे. हे लक्षात राहू द्या, प्रश्न हे येणार आहेत. तर 20व्या शतकात काय सांगलंय, चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली पाहायला भेटते आपल्याला. आणि दादासाहेब फाळके 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. बघा, दादासाहेब फाळके जे आहेत यांनी खूप मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहे इथं चित्रपट सृष्टी निर्माण करण्यासाठी. आणि हा एक पुरस्कार सुद्धा दादासाहेब फाळकेच्या नावावरती आपल्या भारत देशात खूप मोठा मानला जातो आणि तो दिला जातो. आता भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा असेल, मिठाचा सत्याग्रह असेल, चलेजाव आंदोलन असेल, यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगांचा दोन्ही चित्रफित उपलब्ध आहेत. ठीक आहे. त्यावर बरेच म्हणजे असे मूवीज, फिल्म्स बनवले गेलेत. या चित्रफितींमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. आता प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी, म्हणजे जुना इतिहास एकदम प्राचीन, हडप्पा संस्कृती ती खूप जुना आहे, त्याच्या कंपॅरिझन मध्ये आता सध्याचा जो आधुनिक भारताचा जो इतिहास आहे, म्हणजे इंग्रजांच्या काळापासूनचा म्हणू शकतो आपण, तर तो इतिहासाचा जो अभ्यास आहे विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारचे साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता या कालखंडातील जे काही भौतिक साधने आहेत बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत, चांगल्या कंडिशन मध्ये आहेत, त्या व्यवस्थित, त्याला आपण सुस्थिती म्हणतो, आणि अभिलेखागारात जतन करून ठेवली. आणि लिखित साधने सुद्धा उपलब्ध आहेत आपल्याकडे. तर लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सोपवला
येईल, ठीक आहे, सोपवता येतो. आता इथून पुढे जे काय आपली जी पिढी आहे, आपल्या पिढीचा अभ्यास येणाऱ्या पुढच्या पिढीला करण्याला अतिशय एकदम सोपा पद्धत राहणार आहे. कारण टेक्नॉलॉजी खूप जास्त इथं काय झालेली आहे, एक्सपांड झालेली आहे. टेक्नॉलॉजी जे म्हणतो आपण खूप जास्त असल्यामुळे इतिहासाचा अभ्यास करणे खूप सोपं झालेलं आहे येणाऱ्या पिढीसाठी. तर या प्रकारे जो आपला पहिला धडा आहे म्हणतो आपण, पहिला चॅप्टर आहे, हा इथं संपलेला आहे. तर अशाच प्रकारे आपण रोज जे आहेत 15 दिवस कंटिन्यू इतिहासचा सिलेबस आपण येता 8वीचा NMS चा पूर्ण संपवणार आहोत. त्यामुळे रोज व्हिडिओ लेक्चर्सला आपल्या काय करा, जॉईन करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा. इथं आपण थांबूया. धन्यवाद.